नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, दर रविवारी आपण नवीन नवीन ब्लॉग्स तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर असाच एक आगळा वेगळा नवीन अहमदनगर शहरापासून हाकेच्या अंतरावरती असलेल्या एका ठिकाणावरती आज ब्लॉगिंग करायसाठी आलेलो आहे मित्रांनो। आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी पारनेर तालुक्यातील म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात असलेल्या एका पुरातन आणि खूप सुंदर अशा मंदिराचं दर्शन तुम्हाला आजच्या ब्लॉग मधनं मी घडवणार आहे मित्रांनो। आता जसं की आपण पाहतो, लेण्या वगैरे जर बघायच्या असतील तर आपल्याला औरंगाबादला जावं लागतं। पण मित्रांनो, जर नगरमध्ये जवळच्या ठिकाणांवरती फिरून जर तुम्हाला लेणी पाहिजे असेल ना, तर नगरमध्ये अगदी 50 किलोमीटरच्या अंतराच्या आतमध्येच एक असं लेणीचं ठिकाण आहे मित्रांनो। तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तर आजच्या ब्लॉगमध्ये मी आलेलो आहे मित्रांनो पारनेर गावातील टाकळी ढोकेश्वर या गावात आलेलो आहे मित्रांनो। आम्ही दोघे, जसे तुम्हाला माहिती आहे ना, नेहमी आम्ही सोनू भाऊ आणि मी सोबतच असतो, नवीन नवीन ब्लॉग्स बनवत असतो। तर आज आलो मित्रांनो मी टाकळी ढोकेश्वरच्या मंदिरामध्ये, आणि या मंदिरामध्ये लेण्या पण आहेत मित्रांनो। तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला टाकळी ढोकेश्वरांचं दर्शन आणि प्लस या ठिकाणची जी काही लेणी आहे ना ती पाहायला मिळणार आहेत। तर चला आजचा हा सुपर सिनेमॅटिक ब्लॉग सुरू करूयात। आतमध्ये आल्याच्या नंतर एक वेगळी शांतता आणि थंडक जी म्हणतो ना आपण ती जाणवते मित्रांनो। तर इथला संपूर्ण सीन दाखवतो मी तुम्हाला। हा एंट्रन्स आहे, इकडनं आपण आत आलो। शंभो शिवशंकर। दर्शन घेऊन आता आलोय मित्रांनो बाहेर। इथलं तुम्हाला पहिले मी दगडावरचं कोरीव काम जे आहे ते दाखवतोय लेण्यांमधलं। जसं छत्रपती संभाजीनगरच्या ज्या लेण्यांमध्ये जे कोरीव काम केलेलं आहे ना, सेम तसंच कोरीव काम या ठिकाणी पण आहे, आणि तसेच गुहा आहे या ठिकाणी। जसं त्या ठिकाणचे जे लेण्या आहेत ना, तशाच लेणीमध्ये हे भगवान शिवशंकरांचं मंदिर आहे। तर आज या ठिकाणी आपण आलेलो आहे मित्रांनो। तर तुम्हाला इथलं दाखवतो मी। आत्ता हे पाहिले आपण, आता असंच आपण पुढे जातो। हे काय या ठिकाणी आतमध्ये खूप सारे देवी देवता दिसतात मित्रांनो। संपूर्ण अशा पद्धतीची ही गुफा आहे मित्रांनो। आता इकडनं अशी अजून एक गुफा आहे। या ठिकाणी थोडा अंतर आहे मित्रांनो, त्यामुळं जर तुम्ही आलात तर इथं पायी चालताना थोडं सांभाळून लक्षपूर्वक चाला। या ठिकाणी खूप मोठे नंदी महाराज आहेत परत एकदा। आणि इकडनं हे काय बरं, अच्छा हे काय मळणावर। या ठिकाणी पुन्हा एकदा एक भगवान शिवशंकरांची पुन्हा एकदा एक पिंड या ठिकाणी। लाईटचा खूप इश्यू आहे, त्यामुळं मी तुम्हाला तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करतो।
सीतेची नाणी. आता सीतेची नाणी बघणार आहोत मित्रांनो आपण. या ठिकाणी जे पुजारी बाबा आहेत ना त्यांनी सांगितलं की या ठिकाणी सीतेची नाणी पण आहे आणि कमीत कमी 250 ते 300 फूट खोल आहे असं त्यांचं सांगणं आहे. तर मी तुम्हाला ते पण दाखवतो. तर पावसाळ्यामध्ये इथून खाली पाणी पडतं आणि हेच पाणी जे आहे ते या बारवामध्ये साठतं. आत्ता जे बघितलं ना मित्रांनो हे पहा, हे जे आहे ना हे सीतेची नाणी असं त्या पुजारी बाबांनी सांगितलं आपल्याला. तर पूर्ण रचना अशी केलेली आहे ना की पावसाळ्याच्या काळात जे वरतून येणारं पाणी आहे ते पूर्ण हे पहा तुम्हाला मी दाखवतो असं. हे पहा माझ्या मागं जे दिसतात ना इथून हे जे पाणी आहे ना पूर्ण असं खाली येतं आणि इकडनं या ह्याच्यामध्ये बारो जे हे दिसतं ना याच्यामध्ये जमा होतं. तर इथले काही पर्यटक आलेले ते आपल्याला थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करतात. ते पण जाणून घेऊयात आपण किती काय सांगतात ते. काय म्हटले सर? हां हे इथं वरती ना. हां आपण ते पण दाखवतो. एकच मिनिट. आता सगळं मंदिर परिसर फिरलो आपण. तुम्हाला पण मी आजच्या ब्लॉगमध्ये इथला पूर्ण परिसर दाखवला आहे. तुम्हाला तो आवडला असेल तर आता मी उतरतोय खाली मित्रांनो. खाली उतरतो आणि मग परत तुमच्यासोबत बोलतो. खाली उतरल्याच्या नंतर ना हे आपल्याला दिसलं. हे पहा तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा ब्लॉग तुम्हाला, ज्यामध्ये आपण तुम्हाला हे मंदिर दाखवलं आजचं, जे की पूर्ण म्हणजे केव मध्ये बनवलेलं आहे. म्हणजे जसा छत्रपती संभाजीनगरला जे केव्ज आहेत पहा त्या टाईपची छोटीशी केव या ठिकाणी आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये संपूर्ण मी ती दाखवली. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन महत्त्वाचा विषय त्यामुळे त्याला ऑन करा, ज्यामुळे आपले असेच नवीन नवीन प्रकारचे जे लेटेस्ट ब्लॉग्स असतात ना त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय.